शेंडेजी, मला हेच विचारायचं आहे की तुमचं जे गाव आहे त्या गावाचे जिल्हा परिषद सदस्य तुम्ही आहे, तर आतापर्यंतचा काय काय विकास गावाचा झाला आहे, मुख्य समस्या कोणती आहे जी की पूर्ण झाली आहे, आणि इन फ्युचरमध्ये काय प्लान राहणार आहे विकासाला घेऊन? मी 2012 पासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाटण सावंगी क्षेत्रातून निवडून आलो आणि एक विकासाची धुरा की माझ्या सर्कलचा विकास व्हावा, ज्या समस्या अनेक वर्षापासून रखडलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण विकास निधी उपलब्ध करून त्या ग्रामीण भागातील ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी सातत्याने विकासासाठी धावपळ करून त्याचा पाठपुरावा करून मी माझ्या पाटण सावंगी सर्कलमध्ये अनेक विकासाची कामे त्या ठिकाणी आणली आहे. मग ती दलित वस्तीची असो, जनसुविधेची असो, की पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदमधून पाणी टंचाईच्या माध्यमातून 9PS मधून असो, किंवा माझ्या बांधकाम समितीतून पानन रस्त्याची असो, तर अनेक मागील 12 पासून अनेक कामे मी माझ्या क्षेत्रामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अनेक पानन रस्ते त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. दलित वस्तीचा निधी मागील 2012 पासून माझ्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पाटण सावंगी सर्कलमध्ये मी दलित वस्तीची कामं करू शकलो. ज्या वस्त्या अनुसूचित जाती मध्ये मोडल्या जातात त्या वस्त्यांचा विकास त्याच्याने फार चांगल्या प्रमाणे झाला. आणि जी कामे आहेत चालू आहेत, काही पानन रस्त्याची आहेत, काही शाळेची कामे आहे, अंगणवाड्याची कामे आहेत, महिला बाल कल्याण विभागामार्फत ज्या विद्यार्थ्यांना ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आम्ही देऊ शकलो, ज्या सायकल झालं, सोलर कंदील झाले, ते त्या याच्या माध्यमातून आम्ही वाटप केलं आहे. शिक्षण विभागामार्फत सायकली वाटप केले विद्यार्थ्यांना आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये केल्या. समाज कल्याण विभागामार्फत ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या आम्ही त्या माझ्या क्षेत्रामध्ये पोहोचवू शकलो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता ज्या समस्या आहेत की शेतकरी हा फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी जी जलयुक्त योजना जी सुरू केलेली आहे खरोखरच चांगली योजना आहे. आणि त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जे पाण्याचा साठा जो पातळी जी आहे भूगर्भामध्ये चाललेली आहे खोलवर, तर ती या जलयुक्त शिवारामार्फत ही योजना अत्यंत चांगल्याने राबत आहे. याच्याने ती भूजल पातळी वाढेल आणि शेतकऱ्याला नक्कीच याचा फायदा होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या याच्यावरती शासनाने काम करायला पाहिजे, आमच्यामार्फत जे आमच्या काही मागण्या आहेत त्या अशा आहेत की शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पानन रस्ते मजबूत व्हावे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी सिंचनामार्फत असो किंवा पाण्याची व्यवस्था नरेगाच्या विहिरीमार्फत असो किंवा त्या शेततळ्यामार्फत असो, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था, त्याला त्याच्या शेतामध्ये विद्युतची व्यवस्था आणि त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी पानन रस्ते मजबूत, ह्या जर 2-3 व्यवस्था जर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर झाल्याच तर खरोखरच येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा या संकटातून कुठेतरी बाहेर पडेल आणि त्याला कुठेतरी आपला एक पर्याय शोधावा लागणार नाही. तो स्वतःच्या शेतामध्ये वाटेल तेव्हा स्वतःचं उत्पन्न तो कुठल्याही मोसममध्ये घेऊ शकेल. त्याला ने-आण करण्यासाठी एक मार्गाची सुलभ रस्त्याची हे होईल, सुलभता होईल. आणि विद्युत जर असेल तर त्याला ते मोटार किंवा इंजिनद्वारे तो आपल्या शेतामधून पाणी ओलिताची व्यवस्था तो करू शकेल. शेंडे साहेब, खूप खूप धन्यवाद.